कम्प्लेन केलं, तुला बंदर केलं का, तू सापडला पाहिजे. लाल डोळे टोमॅटो सारखे ताड ताड निघाले नारदजी. योग असा तिकडनं स्वतः रथ हाकत येत होते भगवान. आणि रथामध्ये दोघी बसल्या होत्या, एका भागाला विश्वमोहिनी, एका भागाला लक्ष्मी. नारदजी रोडच्या काठाला उभे होते. तिथे देवानं रथ उभा केला शेठजी. आता जिच्यासाठी तडफडला हा बाबा, ते रथात दिसल्यावर काय वाटलं असेल. तरी नारदजीनं कोरदावाला काहीच बोलले नाही. देवच बोलले, कुठं बदनापूर का, बसा ना गाडीत, हे विनाकारण आगीत रॉकेल. मग घोड्याचे लगाम धरले. पर संपदा सकून देखी तुम्हारे से कपट विशेषी मात्र सिंधु रुद्राई बाहेर आयो सुरनिशी पान करायो. कपटी आहे देवा तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी ब्रह्मांडात नाही. काय कपट केलं, मला विचार, काय कपट केलं. अरे 14 रत्न समुद्रातून निघाली तेव्हा काय कपट केलं, ती मी होतो त्या ठिकाणी. काय असुर सुरा विषशंकर या परमामणी चारू स्वार्थ साध कुटील सदा कपट व्यवहारू. असुर सुरा, दारू पाजली दानवाला, विषशंकरई जहर महादेवाला, आप रमामणी चारू, लक्ष्मीनं कौस्तुभ घेतला स्वतःच्या वाट्याला. स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहारू. परम स्वतंत्र सिर पर कोई, मनमानी कारभार करतो का, विचारणारं कोण नाही म्हणून. लक्ष्मी म्हणली, अहो ते चिपळ्यावाला किती बोलतोय, 2 वाजल्यापासून तुम्ही गटगट ऐकता. बोलू दे बोलू दे. का बोलू दे, बोलू दे लक्ष्मी, बोलू दे म्हणता म्हणता भगवान विष्णू रडू लागले. तुम्ही रडताय प्रभू? हा, काय कारण सांगतो ना. या माझ्या नारदानं जन्मचा जन्म माझं गुणगान केलं देवी. जन्मभर गुणगान केलं, माझं भजन केलं, माझं गुणगान केलं. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली ही पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते, त्यानं एक दिवस तरी स्वतःच्या निंदेलाही सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल नारदा, कपी आकृती तुम केन हमारी. वानराचं तोंड दिलं का मला? तुला पुढच्या जन्मी वानराशिवाय कोणी मदत करणार नाही. मंजूर आहे, बोल. मला सामान्य मानवाचा देह, तुम्हाला माणसाचं शरीर धारण करावं लागेल. मंजूर आहे, बोल. या विष्णुमुनीच्या विरहाने मी तडफडतो, तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल. मंजूर आहे, बोल. जब हरिमाया दोरी निवारी नहते रमान राजकुमारी. एकटे भगवान. आता नारदजी घाबरले, प्रभु आपको देव शाप अस्वीकार करो. अरे तुम्हारी क्या ताकत, मेरी इच्छा थी. आता मी काय करू देवा? नारद, काम को जितना है तो राम का भजन करना पड़ता, अगर अहंकार को जितना है तो शिव जी का भजन. जपहु जाई शंकर सतनामा. हे तिसरं कारण. चौथं कारण सांगताना स्वयंभू मनुष्य रूपार आणि दोघांनी खडत तपस्या तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे ते मागा म्हणाले. आम्ही पुढच्या जन्मी पती पत्नी व्हावं. तेच दशरथ कौसल्या होतात. अजून काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणाले, माझ्यासारखा कुठून आणू, मीच तुमच्या पोटी जन्माला येईल. म्हणून हे चौथं कारण. आता 5वं नीट ऐका. कैकई देशाचा राजा, त्याचं नाव सत्यकेतू. त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं, प्रताप भानू अरिमर्दन. धर्मरुची नावाचा प्रधान आहे. प्रताप भानूच्या स्वाधीन राज्य कारभार सोपवला आणि सत्यकेतू हरिचिंतन करू लागला. प्रताप भानूनं आपल्या नावाप्रमाणे प्रताप गाजवला. सगळ्या राजांना जिंकलं. काही राजे शरण आले, काही साधूच्या वेशात जंगलात झोपड्या करून राहू लागले. एक दिवस प्रताप भानू शिकारीला सैनिकासह गेला असताना वाट चुकला. सैन्य एका बाजूला गेलं. प्रताप भानू एकटा घोड्यावर बसून पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात. त्याला मारण्याकरता प्रताप भानू पुढेही वाट चुकला आणि कपटमुनीच्या आश्रमात आला. कोण कपटमुनी? यानंच एकेकाळी जिंकलेला राजा होता. तो जंगलामध्ये साधूच्या वेशात राहत होता. नाना त्यांनी बरोबर ओळखला, हा जिंकलेला मला प्रताप भानू आहे. पण याला वाटला हा जंगलातला महात्मा आहे. को तुम कसं बना फिरे अकेले सुंदर जीवा जीव परहेले चक्रवर्ती के लक्षण तोरे देख दया लागे अति मोरे. आपण कोण आहात? नाम प्रताप भानू अवनीसा तासु सचिव मै सुनी मुनीसा. प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा, त्याचा मी सचिव आहे. अरे क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास? आप स्वयं प्रताप भानू है. तुम्हारे पिता का नाम सत्यकेतु है. अरिमर्दन नाम का भाई है तुम्हारा. कैकय देश है. बाबा 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 एवढं तंतोतंत कसं काय कळलं? अरे गुरु प्रसाद सब जाणे राजा. गुरुच्या कृपेने सगळे कळतंय मला.
तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे, जा आंघोळ करून ये. प्रताप भानू आंघोळ करून गुरु दीक्षा दिली. महाराज जर विचारलं नाव गुरुचं, आदि सृष्टी उपजी जबही तब उत्पत्ती भई मोरी, नाम एक तनु हेतू तेही देह न धरव बहोरी. म्हणजे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तेव्हा पहिला मला निर्माण केला, पुन्हा मला शरीर बदलावं लागलं नाही म्हणून माझं नाव एक तनु. महाराज चंद्र सूर्य असेपर्यंत माझं राज्य राहावं ही अपेक्षा आहे, उपाय आहे. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल, स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल आणि ब्राह्मण मंडळी जेवण झाल्यावर तुला आशीर्वाद देतील, मग तुझं राज्य चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. आता झोप घे. झोपला प्रताप भानू. तो कालकेतू नावाचा राक्षस आला, योग मायेच्या द्वारा प्रताप भानूला उचलला आणि त्याच्या नगरात नेऊन झोपवला. 70 योजन नगर तुम्हारा. योजन 12 किलोमीटरचा होतो. 70 योजन म्हणजे 840 किलोमीटरवर झोपलेला प्रताप भानू सकाळी आपल्या नगरात वाड्यामध्ये जागा झाला. बापरे, माझे गुरु सामर्थ्यशाली आहे. मी झोपलो नागपूरला आणि उठलो पुण्याला. गुरु कधी येतील? आले. स्वयंपाकाचं नियोजन प्रताप भानूनी गुरु महाराजाकडे दिलं, कपट मुनीकडे. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं. कपट मुनींनी कपट केलं, अन्नामध्ये हरणाचं मांस मिक्स केलं. सगळी ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. सुरुवात करणार होते, आकाशवाणी झाली. उपरोहित जवनार बनाई, चर सचारी विधि जसी श्रुति गाई, माया मय ते कीनी रसोई, बिंजन बहुगण सकई न कोई. विभित मृगण करया मिसरांदा, तेहि मह विप्र मा सुखल सांदा, भोजन कऊ सब विप्र बुलाए, पद पखारी सादर बैठाए. पंक्ती बसल्या. आकाशवाणी झाली. परुषन जबैल के मई पाला, भई आकाशवाणी तई काला. आकाशवाणी. परुषन जबैल के मई पाला, भई आकाशवाणी तई काला. विप्र रुंद उठी उठी कर जाऊ, आए बड़ी हानि अन्न नहीं खाऊ. विप्र रुंद उठी उठी कर जाऊ. ब्रह्मरुंदांनो उठा, भोजन करू नका, हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे, धर्मभ्रष्ट होईल तुमचा. न जेवता ब्राह्मण उठले. प्रताप भानू, भगवान ने धर्म बचाया वरना भ्रष्ट हो जाते हम लोग. सब मिलकर शाप देते, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में राक्षस बनोगे, इतने बलवान राक्षस बनोगे कि आपको मारने के लिए स्वयं भगवान का अवतार लेना होगा. हे 5वं कारण. सर्व राजांनी सामूहिक हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू होता तो कुंभकर्ण झाला. धर्मरुची नावाचा जो प्रधान होता तो बिभीषण झाला. तिघा भावानं खडतर तपश्चर्या केली. तपांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव रावणाला म्हणाले, काय पाहिजे ते माग. हम काहू के मरही न मारे. रावणाची मागणी, मला मरण नको. अरे मी स्वतःच मरतो, दुसरे काही माग नाही. मरण नको. और दुसरे काही माग. वानर मनुज जाती दुई मारे. एक तर वानराकडून मरण अथवा नराकडून, तथास्तु. मग कुंभकर्णाचा नंबर.
त्याला इंद्रपद मागायचं होतं अशोकराव. सर्व देवता आणि सरस्वतीला प्रार्थना केली. सरस्वतीने एवढं वजन त्याच्या जिभेवर टाकलं, जिभेच उचले ना कुंभकर्णाची. अरे काय पाहिजे, ताकद लावायचं ते. काय पाहिजे, अरे काय पाहिजे, निद्रापद. जा झोप मग. इंद्रपद मागण्याऐवजी निद्रापद. कारण सारद प्रेरी तासू मती फेरी, मागेसे निद मास षटकेरी. आता नंबर बिभीषणाचा आहे. तुला काय पाहिजे, तेही मागेऊ भगवंत पद कमल अमल अनुराग. मला जन्मोजन्मी प्रभूची सेवा पाहिजे. रावणानं कुबेराचा खजाना लुटला, नागकन्यांचं अपहरण केलं, लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं. 2 नगराचा उल्लेख करून तुलसीजी लंकेचं महत्त्व सांगतात. भोगावती जशी अहिकुल वासा, अमरावती जशी सक्र निवासा. पाताळामध्ये शेषाची राजधानी आहे नाना, तिचं नाव आहे भोगावती. स्वर्गामध्ये देवाची राजधानी आहे, तिचं नाव आहे अमरावती. भोगावती जशी अहिकुल वासा, अमरावती जशी सक्र निवासा. तिन ते अधिक रम्य अति बंका, जगविख्यात नाम तेही लंका. या दोन्हीपेक्षा रम्य अति लंका. 5000 घर दगडाची होती. 5 लाख, हजार नाही, 7 लाख विटाची होती अशोकराव. 1 कोटी काश्याची होती. 1 कोटी घर तांब्याची होती. 7 कोटी घर शेठजी सोन्याची. सोन्याची घर 7 कोटी. 62,000 रुपये 10 ग्रामचा भाव आहे. 64 का, हे पहा दुकानदारांनी सांगितलं, चुकलं असेल आमचं, काय गे नाही. 64,000 10 ग्रामचा भाव. 7 कोटी सोन्याची घर. घरी गेल्यावर गुणाकार करा, मेंदू बंद पडल हिंदुस्थानचे हिशोब करताना. हे रावणाची श्रीमंती. बरं, एकाच गोष्टीचा विचार करू नका. सत्ता, संपदा, विद्वत्ता, शक्ती, भक्ती आणि युक्ती, ही 6ही गुणांनी रावण युक्त आहे. आता 1-1 मिनिट एका एकासाठी घेतो. युक्ती, नाना युक्तिवाद, युक्तिवाद म्हणतात त्याला. जेव्हा धनुष्य उचलायला रावण गेला, जनका पुढे पहिला युक्तिवाद केला. धनुरादौ वा कन्यादौ, याला युक्ती म्हणतात. म्हणजे आधी धनु का आधी कन्या. 12 राशीमध्ये 6 नंबरची रास कन्या, 9 नंबरची रास धनु. घरी गेल्यावर पंचांग पाहणे, हे युक्ती सांगतो रावणाची. 6 क्रमांकावर कन्या येते, 9 क्रमांकावर धनु आहे 12 राशीमध्ये. मग पहिली कन्या देऊन टाका, धनु उचलायचा कार्यक्रम नंतर बघू. हे याला युक्ती म्हणतात. धनुरादौ वा कन्यादौ. पण एकाच वाक्यात निरुत्तर केलं जनकानं. नक्षत्र कुशलो भवान, नक्षत्र कुशलो भवान. तू पंचांग सांगण्यात तरबेज आहे, म्हणजे नक्षत्रात तरबेज आहे, पण क्षत्रिय धर्मात तरबेज नाही. नक्षत्र कुशलो भवान. अरे तू स्वतःला वीर समजतो, वीराचं लक्ष पहिलं हत्याराकडे गेलं पाहिजे. तू इथं पंचांग सांगत बसला. नक्षत्र कुशलो भवान. युक्ती. शक्ती, 3 वेळा कैलास पर्वत हलवला, एवढी शक्ती आहे. भक्ती, शंकराचा 1 क्रमांकाचा भक्त रावण आहे. 1000 कमळे वाहण्याचा नियम आहे अशोकराव. रावण पहाटे 3:30ला पूजा सुरू करायचा, 9:30 पर्यंत 6 तास रावणाची पूजा रोज महादेवाची. 14 माणसं पूजेच्या तयारीला.
बेलाची पानं आणणारं, शेणानं सारवणारं, गंगाजल आणणारं, असे त्या कामावर 14 होते बरं का देवीदासजी. 1000 कमळे वाहण्याचा नियम होता. एक दिवस 999 वाहलेन कमळ कमी पडलं तर तलवारीनं मुंडकं कापून पिंडीवर वाहलं. शिर कमळ म्हणून पूजा पूर्ण केली. काट कर शीश को अपने किया जब होम रावण ने, दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. महादेव भोले भंडारी. आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली, बाथरूम मधून देव घराकडे येताना सुंदर ध्यान उभे विटेवरे करकटावरी ठेवून या. ठेवला का? तुळशी हार गळा, काशे पितांबर आवडीनंतर ह्याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मकर कुंडले तैपती श्रवणी कंठी कौस्तुभने विराजित. आणला का? आणि पुढं चहा आल्याबरोबर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात. अरे एक मुंडकं तोडून वाहलं एवढी भक्ती आहे. 3 वेळा कैलास पर्वत हलवला एवढी शक्ती आहे. जनका पुढे तो वाद घातला ती युक्ती आहे. सत्ता गाढव वळी गजानन सटवी करी बाळणपण. सटवी बाळणपणाच्या कामावर आहे. गणपती बाप्पा गाढव चारायला आहे. ब्रह्मदेव पंचांग पाहायला आहे. अग्नी कपडे धुवायला आहे. वारा अंगण झाडायला आहे. मेघ पाणी शिंपडायला आहे. 9 ग्रहाच्या तर पायऱ्या आहे. 33 करोड देव बंदी खाण्यात. ही सत्ता आहे. स्वतः दशग्रंथी म्हणजे विद्वत्ता आहे, संपदा आहे. पुन्हा एक वैभव सांगतो. रावणाच्या घरातली एकट्याची लोकसंख्या 3,05,000. सध्या जर तो असताना सेठजी दर पंचवार्षिकला बिनविरोध बॅनर लावायची गरज नव्हती. 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू आणि बायका 80,000. ही विरोधात जातात का घरातले माणसं? वोटिंग ठरलेलंच होतं. 3,05,000 हिशोब झाला ना. 1,00,000 पुत 1,25,00,000 नाती म्हणजे 2,25,00,000 आणि 80 सहृदयाच्या कामिनी सुंदरा 3,05,000. एक दिवस सेवकांना बोलवलं. इकडे या रे. ते लंगोट्यावाले साधू संत ऋषीमुनी आहेत ना, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. टॅक्स वसुलीसाठी सेवक आले ऋषीमुनीकडे. आम्हाला पाठवलं रावणानं टॅक्स वसुलीसाठी. टॅक्स आमच्याकडे? कशाबद्दलचा टॅक्स? लंगोट्यावर टॅक्स आहे का रे सरकारचा? रुद्राक्षाच्या माळेवर टॅक्स? चंदनवर टॅक्स? अरे अशा सरकारला रक्त दिलेलं बरं. काय जगण्यात अर्थ आहे? वैतागले सगळे लंगोटीवाले ना. आपल्या अंगाचं थोडं रक्त काढून एका माठात भरलं. माठ भरला, बांधून दिला कापडानं उचलून. जा घेऊन सांगा तुमच्या सरकारला साधू संतांनी टॅक्स पाठवला म्हणाव. पण माठ सोडून बघितला तर रावण मरून पडेल. आणि आमच्या रक्ताचा माठ आहे हा. जिथं ठेवाल थेंब नाही पडायचा पावसाचा. आता केवढं झालं अवघड प्रकरण. ती आलं रक्त घेऊन. आणला का टॅक्स? हो ते वैतागल्या लंगोट्या. त्यांनी शाप दिला. सोडून बघितला रावण मरून पडेल म्हणे. जिथं ठेवाल तिथं पाऊस नाही पडायचा. बरं झालं मग. का? अरे राजा जनकाने मला वादात हरवलं होतं. ते पराजयाचं शल्य बोचतेरून त्याची प्रजा त्रस्त करायचा उपाय शोधत होता. आज सापडला. जा मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये हा माठ रात्रीचा नेऊन पुरा. म्हणजे तिथे पाऊस पडणार नाही. जनकाची प्रजा त्रस्त होईल. मग मला आनंद होईल. हे रावणाचं डोकं. म्हणून रात्री 12ला तो माठ मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये नेऊन पुरला. परिणाम व्हायचा तो झाला. 2 वर्षे थेंब पावसाचा नाही. राजजनक चिंतातूर झाले. शेतानंदजीला बोलवून घेतलं. सगळ्या साधू संताला बोलवलं. शेतानंदजीच्या नेतृत्वाखाली मीटिंग झाली. शेतानंदजीचा निर्णय झाला. यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. ठरलं. यज्ञाकरता भूमी तीच निवडण्यात आली जिथे 2 वर्षापूर्वी रक्ताचा माठ पुरला. योग आहे. आणि ती भूमी नांगरून स्वच्छ करायची असते. राजा जनकाच्या हातात नांगरट चालू आहे. नांगरट चालू असताना नांगर अडल्या गेला. का अडला? थांबले. नांगर उपसून काढला.
तिथे खोदलं, एक लोखंडी पेटी सापडली. उत्सुकता सिगेला पोचली. काय असेल पेटीत? पेटी उघडली तर रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय सीता. सर्वांनी नाचून जय जयकार. बोलिए सीता माता की जय. आता सीता हे कोणत्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. मग याचा संदर्भ दिलाय. ती भूमी कन्या आहे. भूमीची कन्या अशोकराव कोणी बाहेर काढली? नांगरानं. आता नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात ना सेठजी. हल हल तुम्ही समजता तो हल नाही. मशागत करायचं साधन म्हणजे हल. आणि त्या नांगराच्या फाळाचं जे टोक असतं ना, हिंदीमध्ये त्याला सीत म्हणतात. हल के अग्रभाग को सीत कहते हैं. और सीत के द्वारा भूमि से बाहर निकली करके सीता, और जनक जी ने बेटी मानी करके जानकी. हे क्रम लक्षात घ्या. पहिली भूमी कन्या, भूमीची कन्या सीतेच्या द्वारा निघली म्हणून सीता. लेक मानली राजा जनकानं म्हणून जानकी. बस जमला. आता नाना काही म्हणतील, अरे रामाचा जन्म व्हायचा सीतेचा कसा? सीता मोठी असेल रे वयानं रामापेक्षा. अरे नाही भाऊ, हा कथाक्रम आहे. जो विषय पुढे आला तो सांगून वक्त्याला पुढं जावं लागतं. बरं का अशोकराव? म्हणून विषय सांगून पुढे चाललो आपण. 1 तास आहे. हा जमतंय आता. जमतंय अश्विन, आता जमतंय. बरं, जिकडे तिकडे सुळसुळाट झाला. ते पहा शेठजी, जसं हरिपाठाचं ध्रुवपद आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. बरं का उज्ज्वल? पुण्याची गणना कोण करी? हे जसं आहे ना तसं आता कलियुगाचं महात्म्य आहे. पापाची गणना कोण करी? तुमच्या पापाला आमचं अनुमोदन आहे का नाही? तुमच्या पापाला आमचं अनुमोदन. तुमच्या पापाला. बरं का नाना? ऐका कलीचे महिमान, असत्यासे रिजले जन. पापा देती अनुमोदन, करती हेळण संता. म्हणून कितना जगत में पाप है, अंदाज से बाहर चला. एवढं पाप आहे, एवढं पाप आहे, ज्या पापाचा अंदाज घेता येत नाही. अरे मग पापाचा अंदाज घेता येत नाही एवढं पाप जर जगात आहे तर धरणी टिकली कशी? उत्तर दिलंय, कितना जगत में पाप है, अंदाज से बाहर चला. अरे संतों का ही पुण्य है, आज तक जग न हला. अगर संत ना होते दुनिया में तो जल जाता संसार. हे टिकलं कशाने? साधू संताच्या पुण्याईनं. हे लक्षात ठेवा. पृथ्वी जिकडे तिकडे राक्षस जातीचा सुळसुळाट झाला. राक्षस शब्द आल्या बरोबर पार्वती आईनं मध्येच विचारलं, राक्षस? हा. आणि कसे असतात? बाड़े खल बहु चोर जुआरा, जेलंपट पर धन परदारा. मानही मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. साधुन सन करवा वही सेवा. बाड़े खल बहु चोर जुआरा, जेलंपट पर धन परदारा. मानही मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. साधुन सन करवा वही सेवा. बाड़े खल बहु चोर जुआरा, जेलंपट पर धन परदारा. मानही मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. जिनके यह आचरण भवानी, ते जाने हूँ निशिचर सब प्राणी. ते जाने हूँ निशिचर सब प्राणी. बाड़े खल बहु चोर जुआरा, जेलंपट पर धन परदारा. मानही मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा.
सेवा जिनके यह आचरण भवानी ते जाने हूँ निश्चर सब प्राणी ते जाने हूँ निश्चर सब प्राणी ते जाने हूँ निश्चर सब प्राणी बाणे खल बहु चोर जुहारा जे लंपट पर धन परदारा परधन परदाराविषयी लंपट आहे माय बापाला मानत नाही साधू संताची सेवा करत नाही जिनके यह आचरण भवानी ते जाणेहू निशिचर सब प्राणी तर राक्षस म्हणतात आणि पापाचा अतिरेक झाला की धरणी सहन करत नाही आणि मग पृथ्वी गायीचं रूप धारण करून आपला पिता ब्रह्मदेवाकडे जाऊन रडत असते धेनु रूप धरी हृदय बिचारी गई तहा जह सुरमुनी झारी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाए नेत्रे वाहे तो ये सांगत से रडू लागली बरं का नाना आपल्याही संताचे प्रमाण आहे ना रडू लागली धरणी शेठजी ब्रह्मदेवाने विचारलं का रडतेस बेटा बाबा बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवे ना भार मज आता बुडविला धर्म अधर्म झाला गाराणे बैठे सुरसभ करे बिचारा कह पाये प्रभू करे पुकारा सर्व देवता बसले मीटिंग घेतली भगवान कुठे असतील त्या मीटिंगला शंकरजी होते हरि व्यापक सर्वत्र समाना सभी जगह भगवान है अगर 5 बजने के पहले देखना है तो प्रेम से प्रार्थना करो प्रेम से प्रगट होई मैं जाना हरि व्यापक सर्वत्र समाना आणि हा मुद्दा सर्वांना पटला आणि सर्वच्या सर्व प्रार्थना करतात आता 1 तास आहे नाना त्याच्या सर्व बरोबर करायचं आहे आरती सहित पाळण्या सहित बरोबर देवदास भाऊ फुलं वाटून देऊ आपण लोकांना उज्ज्वल आणि फुलं प्रत्येकाच्या हातात द्यायची गरज नाही एवढ्याला पुरेल एवढे आणले ना फुलं आणले का यस म्हणतात ते हा जमलं मग जमलं 5-10च्या ग्रुपमध्ये मुठभर द्या ते एकमेकाला देतंय बरोबर प्रसाद वाटताना मात्र आपण प्रत्येकाला देऊ बस एवढं आणि जवळ ठेवा अजून वेळ आहे मी सांगेल तेव्हा राहू दे फुलं वाटा आता जमलं का तुमचं प्रार्थनेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे सर्वांनीच हात वर करा फुलं खाली ठेवून द्या महाराज मंडळी हा जमला आता जमलं एवढे हात गे रे भाऊ दुखायच्या आधी शूटिंग वाले शाबाश शाबाश हे एवढे घे सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम वा वा शाबास लाजू नका जसं येईल तसं म्हणा सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम एक टाळे पा एक हा सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम शाबाश शाबाश सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम जय जय सुरनायक जनसुखदायक प्रणत बाल भगवंता सीताराम राम राम
वाह. गोद्विज हितकारी जय